तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून जमीर शेख यांनी सुरू केलेल्या लाईफ टाइम या अद्ययावत फिटनेस जिमचे उद्घाटन आमदार अरुण काका जगताप आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। तरुणांनी व्यसनापासून लांब राहून तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून जमीर शेख यांनी सावेडी उपनगरातील एकविरा चौक या ठिकाणी लाईफ टाइम या फिटनेस जिमची सुरुवात केली आहे। अत्याधुनिक मशिनरी असलेल्या या फिटनेस जिमचे उद्घाटन आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते। जमीर शेख यांनी तरुणांच्या आरोग्याच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद असून त्यांच्या भावी कार्याला आमदार अरुण जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी शुभेच्छा देत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आणि जिम सुरू करत असताना खरं तर जमीर जे आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रामध्ये त्याला एक आवड आहे आणि आवड असल्या कारणाने त्याला कुठेतरी वाटायचं की आपण एक कुठेतरी आपल्याला जसं आपल्याला त्याच्यामध्ये आवड आहे आणि आपण देखील एक एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, तर आपल्याला कुठेतरी एक आपल्या असा मित्रपरिवार असन नगरमध्ये आमचे तरुण सहकारी असतील यांना सर्वांना कुठेतरी एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन या जिमच्या माध्यमातून आपण देऊ शकतो। त्याच्यामुळे आपण एक कुठेतरी एक जिम ही सुरू केली पाहिजे आणि त्या माध्यमातून कुठेतरी त्यांनी स्वतः प्रशिक्षण देखील केलेलं आहे की याच्यामध्ये टेक्निक असतं, कशा पद्धतीने व्यायाम करत असताना टेक्निकचा वापर झाला पाहिजे। नाही तर आपण अनेक वेळेला खरं तर आताच आम्ही स्टेशन भागामध्ये देखील एक व्यायामशाळेचं उद्घाटन करून आलो। तिथे देखील मी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये आता पूर्वी जिमची जी काही पद्धत होती, पूर्वी जिमचं म्हणजे मकासर हेल्थ क्लबच्या नावाने आपल्या नगर शहरामध्ये जिमची सुरुवात झाली आणि पूर्वी फक्त कुठेतरी वेट मारलं जायचं, मग त्याच्यामध्ये टेक्निक असेल किंवा कशा पद्धतीने हे काय व्यायाम केला पाहिजे याच्याबाबत काही फार काही माहिती कोणा असायची। फक्त थोडं बायशेप एकदा जर फुगले की फक्त टी शर्ट आपल्याला लवकर कसा घालता येईल अशा प्रकारचा त्याच्यामध्ये प्रयत्न असायचा। पण त्याच्यामध्ये आता टेक्निकनी कुठेतरी व्यायाम करत असताना आता आपल्याला कुठेतरी अलीकडच्या काळामध्ये जिमच्या माध्यमातून आता अनेक जण प्रशिक्षण घेऊन आले, त्याच्यामुळे नवीन जिम करत असताना संपूर्ण बॉडी त्याच्यामध्ये कुठेतरी एक चांगल्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये एक शरीर बांधा जो आपण म्हणतो तो कुठेतरी आपल्याला डेव्हलप करता येतो। आज आमचे मित्र, सहकारी मित्र आज आपल्यात नाही आहे। गुलाब शेख माझे जुने सहकारी आणि असे संबंध होते, रावसाहेब पवार म्हणून आमचे जुने सहकारी, त्यांच्यामुळं गुलाबभाईचा माझा संबंध आला होता। आणि गुलाबभाई इतका मनमिळावू स्वभावाचा आणि कष्ट एवढे करायचा तो मनुष्य की बरबडे वस्तीवर राहत असताना मी अनेक वेळा त्यांच्या पत्र्याच्या खोल्या राहायच्या, तिथं काही वेळेस घरी जाऊन मी जेवण त्यांच्या घरी घेतलेलं आहे। इतके आमचे जिव्हाळ्याचे संबंध होते। आज ते गुलाबभाई अनेक दिवसावरून आले की मला म्हणायचे, काका बच्चन के लिए अभी जिम कर रहे। म्हणलं गुलाबभाई खूप चांगले करा। आणि गुलाबभाईनी एक चांगल्या घरात राहायला गेल्यानंतर मला एवढा आनंद झाला की आता आपला मित्र खरोखर त्याची परिस्थिती चांगली झाली, कष्टाचं फळ भेटलं आणि दोन्ही मुलं निर्व्यसनी जमीर आणि रईस या दोघांनी एक चांगलं कुठली त्यांनी चिंता करू नये, मी सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे। त्यांनी कुठली मनात शंका ठेवू नये आणि आपलं कार्य पुढे नेत राहावं। वडिलांनी जे आपल्याला कष्ट आणि प्रामाणिकपणा सचोटी कष्टात शेवटी कष्ट केले तर माणसाला फळ भेटल्याशिवाय प्रामाणिकपणाने फळ भेटल्याशिवाय राहत नाही। तब्येत पाहिलं तरी आपोआप एखादा चुकीच्या मार्गाचा मनुष्य विचार वेगळा त्याच्या आला तरी तब्येत पाहिली की तो बाजूने जातो। मग मी सांगितलं ना, सोनं नाणं घालून फोटो काढतात, पण शरीर संपत्ती अशी एक एक चालताना माणसं त्याच्यावर वळून पाहतात। खूप पैशावाला चाललं तर कोणी त्याच्यावर पाहत नाही, पण शरीर सृष्टीचं जे धन आहे खरं
ते जर चाललं तर मनुष्य वळून पाहत असतात, अरे चांगलं शरीर आहे, एक चांगला पैलवान आहे. म्हणून आपण जीवनात व्यायाम करा, चांगलं विचाराने वागा, चांगलं आपल्या जीवनात एक चांगले विचाराचार घेऊन चला. निश्चित आपल्याला जीवनात काही कमी पडणार नाही. तर आज मी परत एकदा या जिमच्या उद्घाटनाच्या निमित्ताने गुलाबबाईंच्या दोन्ही मुलांना त्यांच्या भावी आयुष्याकरता मनापासून शुभेच्छा देतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय भारत. तरुणांसाठी सुरू करण्यात आलेल्या या फिटनेस जिम संदर्भात बोलताना लाईफ टाईम फिटनेस जिमचे संचालक जमीर शेख यांनी अधिक माहिती दिली. मी लाईफ टाईम फिटनेस हा जिम नगरकरांसाठी उपलब्ध केलेली आहे. त्याच्यामध्ये अत्याधुनिक अशा पद्धतीची इक्विपमेंट मी नगरकरांना त्यांचा लाभ घेता यावा यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. सध्याच्या पिढीमध्ये जे काही तरुण आहेत त्यांना व्यसन असतं. व्यसनापायी ते व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात. परंतु व्यसनापेक्षा जर आपण नियमित व्यायाम केला, रोज जर 1 तास दिला, तर त्या 1 तासाचं त्यांना भविष्यात फार उपयोग होतो. कुठल्याही प्रकारची रोग त्यांना होत नाही, कुठल्याही प्रकारचे डिसिजेस त्यांना होत नाही आणि व्यायामामुळे शरीर हे आपलं सदृढ बनतं. आज आमचे जे काही वडील आहे ही त्यांची एक थीम होती, ही त्यांचे विचार होते. आज ते प्रत्युत्तर करण्यामध्ये, अस्तित्वात आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी जे काही शिकवलं आहे मला, त्या सर्व माध्यमातून मी आत्तापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे. परंतु गेल्या काही दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले आणि त्यांचे जे काही स्वप्न होते ते थोडेसे अर्धवट होते, ते मी आज पूर्ण केले. त्याच माध्यमातून मी आज जे काही लाईफ टाईम फिटनेस हा जो काही जिम उपक्रम मी सुरू केलेला आहे, तर त्या जिम उपक्रमामध्ये कार्डिओ सेक्शन, फ्री वेट सेक्शन, त्याच्यामध्ये ऑलिम्पिक्स वेट्स आहेत आणि स्ट्रेंथ त्याच्यामध्ये इम्पोर्टेड, म्हणजे कुठल्याही प्रकारचं व्यायाम करताना इंजुरी किंवा त्रास होणार नाही अशा पद्धतीची इक्विपमेंट मी माझ्या जिममध्ये उपलब्ध केलेली आहे. निरोगी जीवनासाठी प्रत्येकाने दररोज 1 तास तरी व्यायाम करावा अशी अपेक्षा जमीर शेख यांनी यावेळी व्यक्त केली. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.